आंबेतळी घाटात आठ जणांचा मूर्ती झाला. 1200 फूट दरीत खोल गेलं. 1200 फूट खोल दरीमध्ये गेलं. लोकांचं काय एवढं चाललंय, जीवाला व्हायचं जपा जपा. तर जीवाला काय करा मित्रांनो, जपा. कचऱ्यासारखा जीवन चाललंय माणसाचं. काय झालं, वाईट वागलं तुम्हाला तर राग येऊ शकते. त्याला मामा आम्हाला काहीतरी वाईट म्हणतो, पण वाईट बोलण्याचं कारण एक आहे. बघा त्या घाटात 1200 फूट खोल दरीत आणि काहीतरी 24 तास का म्हणजे अख्खा दिवस ना की रात त्या दरीत राहिली. एक फोन लागत होता, त्यांच्या आईवडिलांनी फोन लावला तर लागायचा, पण आता उचलाय काय मार्ग आहे, पण फोन लागत होता. तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिल्यामुळं मग त्यांचा ते तपास मोबाईलवर झाला आणि मोबाईलवर त्या पोलिसांनी त्यांना संपर्क साथ दिली. पण ते पोलिसांचा पण नाही इलाज आहे का. रात्रीच्या वेळामध्ये त्यांना कशी तपासायची, तो कसं दरीत उतरायचं माहिती पण पाहिजे ना. तेव्हा 24 तास का 25 तास त्यातच गेले त्यांना. माझं म्हणणं मित्रांनो, नीट वागा, नीट राहा. ते पण कुठे कोकणमध्ये फिरायला गेलं होतं आणि त्यांचं फिरून झाल्याच्यानंतर ती इंजाव काय प्रत्येक माणसाची इंजाव आहेच. करा इंजाव, त्याच्याबद्दल काय वाद नाही, पण जरा सर्व गोष्टी लक्ष ठेवून करा. मागच्या आईवडिलांचा करा किंवा वागण्याचा करा. आज 8 जण गेले, विचार करा तुम्ही. त्यात 2 जरी वाचली असली तर त्यांनी सांगितलं असतं किंवा आम्ही कसं आलो, कसं गेलो, कसं आमचा अपघात झाला, असं सांगितलं त्यांनी. सांगाय देवाने सुद्धा ठेवलं नाही. बघा काय, देवाने सुद्धा ठेवलं नाही. योगच काहीतरी 35 वर्षाच्या वयाचा योग माणूस आहे. 35 तरी काय त्याचं वय काय लय होतं का तो. आता आम्हाला सुद्धा इतकं उकाडतंय, इतकं ऊन लागते ना. तुमच्या संग बोलतोय मित्रांनो, झाडाखाली बसलो तर उकाडाच मांदळा आणि गरमाईच मांदळी. तेव्हा ते मोबाईलवर पाहिल्यामुळं मी सातारा जिल्ह्यात त्या लोकांना लय हळहळ वाटली. म्हणजे तर मित्रांनो, असं वागवू नका, करू नका. 2 तास आपली गाडी लेट जाऊन या, पण जेवणाचा कचरा करू नका. जेवणाचा ना खरोखर कचरू नका. 9 महिना आपल्या आईने कसा वागावला असेल पोटात, 9 महिना आल्याच्या नंतर म्हणजे मोठा व्हायला 6 किंवा 7 वर्ष लागतात. कसा आईने सांभाळला असेल. मग त्या आईचा जीव आता आत्म्या काय म्हणत असेल. आई किती इडी झाली असेल किंवा बाप किती येडा झाला असेल की त्यांच्यासाठी आम्ही जेवलो नाही, त्यांना जेवण घातलं, लोकांचं कामधंदा केलं आणि बाळाला आम्ही सांभाळला. आज त्यांच्या जीवाला किंवा त्यांच्या काळजाला किती दुःख झाली. पण कमीत कमी ते निघून पण गेली. अशी निघून गेली की पाय मोडलाच, हात मोडलाच आणि पाहिलं तरी असतं. बघायला काय राहिले. आज एक दिवस एक रात गेला म्हणजे जेवण गेल्यानंतर बघा डोहार मरू, गुरु मरू, अंगाला सूज किती येते, गरमाईमुळं वास किती येतो या. तर जे नाही तेच आता म्हणजे आताच्या काळात काढायला लागलं. नाही तेच लय काढायला लागलं. तेव्हा मित्रांनो जरा शांती घ्या. काय करा, शांती घ्या. घाई कुठली कामं करू नका. घाई केल्यामुळं काय होतं, नडायला लागल्या गोष्टी, नडायला लागल्या. मग आपण 10 जण पोरं आहे समजा, कशी आता कोण कसं वागतोय, कोण कसं वागतोय. म्हणजे एखादा जर फास्ट पडत असेल त्याला दाबून घ्या. काय करा, दाबून घ्या, ज्ञानाने शिकवून घ्या. 5 मिनटं लेट जाऊ बाबा, थोडा थांब.
असं एक माझा म्हणण्याचा एक उद्देश आहे. आणि जीवनाचा नाश करून घेऊ नका. काय आपली धी पांडुरंगाने काय आपल्याला जन्म दिला, कुठंच देवाने कमी नाही दिलं, कुठंच. फक्त ह्यो काय झालं आयुष्यात, आपला जन्म वागण्यामुळं चाललाय. कशामुळं? वागण्यामुळं. आपण जर चांगलं वागलो, चांगलं राहिलो, तर परमेश्वर आपल्याला नेणार नाही. परमेश्वर सुद्धा एवढा येडा नाही. जन्माला त्याने दिले, त्यांनी पाठवलेला जन्माला, तो एवढा आहे का आपल्याला न्यायला. पण आपल्या वागण्यामुळं आपण फसायला लागलो. तर माझं म्हणणं, आपल्या वागण्या कंट्रोल करा. झाडाखाली बसले आता जेवलोय, पण ऊन लय लागते मित्रांनो. माझ्याकडे जेवढं खरं आहे तेवढं मी खरं देवा सांगतो या. तर असं आहे मित्रांनो, जन्माला येताना आपण काय घेऊन आलो नाही, घेऊन जाणार पण नाही. कारण येताना पण आपण दुसऱ्याच्या हाताने आंघोळ केली आहे. ज्यावेळेस जन्माला आलो ना, दुसऱ्याच्या हाताने आंघोळ केली आहे. आणि आता जाताना पण आपलं पै पाहून आंघोळ घालतात आपल्याला. तर किती संसार आपण आयुष्यात कमावला आणि कमावतोयच, पण एक आहे, जाताना आपल्याला फक्त 2-4 काळकाची लाकडं लागतात आणि काहीतरी पावशेर सुतुळी लागत असेल आणि पावशेर गुलाल आणि गावरेचे खांड काहीतरी. आणि काळ्याची पेटी. 200 रुपयाचा बाजार आपला असत. आकाश संसार राहतो घरी. कसा कसा कमावला, आयडियाने कमावला ना, तेव्हा राहतो घरी. 200 किंवा 250 रुपयाचं सामान होत असं जाताना आपलं. आणि एक मडकं बारकंसं. हा संसार आपल्या संग जाता जाता ती पण दुसरीच आणत्या, दुसरीच करत्यात. लय लय तर आताच्या काळात 2-2.5 हजार जात असते. हा, आताच्या काळात 2-2.5 हजार धरायचं. पण बघा ना आपण किती खोल फसावतो. मी पण फसावतो की तुम्ही फसावता, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण माझं म्हणणं, फसवायला नको, बनवाटगिरी करायला पण नको. कारण जाताना काय आहे का आपल्या संग? काहीच नाही. आलो असो आपण जाणार, मग कशाला समोरच्या माणसाला फसवायचं? अजिबात फसवायचं नाही. चांगल्या पद्धतीने राहणं, चांगल्या पद्धतीने वागलं. 250 रुपयाच बाजारची शिकी, 2,500 धरला आपण. पण बघा ना, काय खरोखर आहे का खोटे, आता तुम्हाला माहिती आहे, मला या अनुभव आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण एवढी परिस्थिती आहे बघा. मग त्या 2,500 रुपये आपण जाताना आयुष्यात लोकांना, किती लोकांना फसवून जातो या, किंवा किती लोकांना बनवाटगिरी करतो या. बरोबर नाही. कारण एक आहे की आपण परत येणार नाही ना. संसारास, आपल्या संसारासाठी जगांना आपण फसावतो या. नाही, बरं वाटत नाही ते. का बरं वाटत नाही? तुम्हाला पण कसा काय निर्णय दिसतोय बघा ना. हा, समजा तुमच्या संघ नेलं किंवा माझ्या संघ मी घेऊन गेलो, तर वाटेल तरी बाबा घेऊन गेला, पण तुम्ही नेत नाही, मी नेत नाही, समोरच्या माणसाला आपण खरोखर फसावते. कशा पाय? तर माझ्या मुलाला लेकराच्या किंवा माझ्या घरी आणून मी ठेवतोय, म्हणजे माझी मुलं लेकरं, मी जरी गेलो निघून तुम्हाला फसवून, तरी माझी मागची खात्याला. त्याला मजा नाही, मजा नाही, मजा वाटतच नाही. तेव्हा कोणाचं तुमचं 2 रुपये असलं देणं, हे देणं गरजेचं आहे. आणि जाता जाता बुडवू नका आणि लबाडी पण करू नका. सांगितलं ना आता ते, पर सुतुळीपर्यंत, मडक्यापर्यंत तुम्हाला सांगितलं. हे 2-2.5 हजार बाजार नंतरचा असेल, पण जशी जाईल ना तशी एवढाच बाजार. फक्त पहिल्या सुट्टी एक सुतुळी लागती, कळे लागतं, या मडकं लागतं, या गाड्याची पेटी लागते, या गुलाल लागतं, या याच्यावर काय पहिल्या दिवशी तर काहीच लागत नाही. बांधणारं दुसरी, आवळणारं दुसरी, आंघोळ घालणारं दुसरीच. फक्त काडी लावणार आपला असतो. काडी लावणार कोण असतो? आपल्या घरातला. त्याने काडी लावायची, 5 फेरं मारायचं आणि जे काय शास्त्र आहे ती करायचं. त्याच्यापेक्षा लबाडी नको. 4 दिवस जागा, 10 दिवस जागा, पण कंट्रोलमध्ये जागा.
वाईटाच्या मार्गाला जाऊ नका आणि चांगला रस्ता सोडून गटारात जाऊ नका. आता झाडाखाली उभा राहिलोय आणि बकरी पण आता काय उभी राहिल्यात काय चारतीयात. पण ऊन इतकं भरपूर आहे ना, उन्हाला मापच नाही. आमचं रानात फिरणाऱ्या मंडळीचं गणित लयच अवघड आहे. वाय इतकं अवघड आहे की सांगण्यासारखं नाही. वाय वाय तर एक आहे मित्रांनो आयुष्यात एक आहे, कुठंही फिरा पण रायगड सारखी मजा नाही. ते राजांनी शिवाजीराजांनी जे रायगड त्यांनी जी राजधानी कमावली, तर राजधानीसारखी मजा कुठंच नाही. कारण मी बकरी वळता वळता राजांचं रायगड बघून आलो. पण मित्रांनो अशी मजा आहे की त्यांच्या आयुष्यात खरोखरच रायगड गमावलाय. रायगडला गेल्याशिवाय मित्रांनो राहू नका. आल्या जन्मात रायगडला गेल्याशिवाय राहू नका. आणि आवर्जून बघा रायगड कसा आहे. रायगड राजाने कमावला कसा असेल का बघण्यासारखं आहे मित्रांनो. मी बकरी वळून रायगड बघून आलोय. आहे तो टकमक टॉक, त्यांचा ते वाघा कुत्रा, त्यांची समाधी. तेव्हा मला एक आठवण झाली, राजांनी जी कीर्ती घडवली ना आपल्याला बघायला काय यावं. आपल्याला बघायची डोळ्याने डोळं भर. त्यांचा आयुष्य काय त्या घडावणीत गेले, त्याला आकार काय, त्याला क्षेत्र काय. तेव्हा आल्या जन्मात रायगड बघितल्याशिवाय राहू नका. झाडाखाली उभा राहिली पण मेंढरी पण चारतात ये बकरी पण. आणि मला जांभळं दाखवतो मित्रांनो. बघा कशी जांभळं येतं. बघा भरपूर जांभळं. बघा मित्रांनो जांभळं बघा. जांभळं भरपूर जांभळं. कारण एकदम काळी मैना असं आहे मित्रांनो. बघा आहे काळी मैना. लय जांभळं बरं का मित्रांनो, लय जांभळं. बघा जांभळंच जांभळं. अशी जांभळं म्हणजे जांभळांना पण असं आहे की रोग नाही, राया नाही, काय नाही. त्याला पण खत नाही, पाणी नाही, काय नाही. आणि बकरी पण भरपूर जांभळं खाते ते. भरपूर खाली तर चिकार भरपूर पडले. बघा जांभळं. हा मापच नाही जांभळांना. काळे झार नसते आहेत. आता आम्ही खाऊन खाऊन काय झालोय, पक्क झालं मित्रांनो. आम्ही भरपूर खाल्ले असल्यामुळं काय आता आम्हाला खाऊशी वाटत ते. बरं का, आम्ही भरपूर खाल्ले ते तरी खातो मित्रांनो. या हो का, कशी आहेत मित्रांनो बघा. काळी झार जांभळी तेव्हा. मित्रांनो जर इका आली ना जांभळा आली असलेला बिंदाच खावा. कारण कसं आहे, जांभळ वर्षातनं एकदा पीक आहे. पण जांभळापासून शरीराला चांगला फायदा आहे. आणि जांभळा खावा, कारण ह्याला काय खत नाही, पाणी नाही, काय नाही, अजिबात नाही. कसलंच त्याला औषध नाही. बिनरोगी जन्मतानी पण बिनरोगी जन्माला आली ती. तिला म्हणतात काळी मैना.
काळी मैना जांभळीचं नाव आहे काळी मैना. काळी मैना काळी मैना मित्रांनो, ही जांभळं खावा. आम्हाला पण आता भूक लागली म्हणजे भरपूर खातोय. या जांभळाच्या बियाची पण काय काय गायरोगी लोक जे आहेत ज्याला माहिती आहे त्याची पावडर बनवतात आणि ती पावडर खातात. आणि शुगरला ह्याला चांगली आहे, डायबिटीज शुगर असं त्याला. ती माणसं तर भरपूरच जांभळं खाणार. आता आम्ही पण दररोज बकऱ्या मग खाऊन खाऊन कंटाळलोय, भरपूर खातोय. आणि थोडी वागण्याची पद्धत ठेवा. इथंच थांबतो मित्रांनो. घंटीचं बटन दाबायचं विसरू नका, सबस्क्राईब करा.